भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा IT सेलचे संयोजक श्री नाथा वरवडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. संजय बांद्रे. गेल्या वर्षी आपल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सुद्धा नाथा वरवडेकर यांच्याकडून सहकार्य लाभले होते. मी आमच्या गावचे अध्यक्ष श्री रघुशेठ चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण नाथा वरवडेकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. क्रीडा रसिकांमध्ये जर निलेश कडू आपण जर असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. निलेश कडू. सगळ्या कर्दीच्या मागे जे पाठीराखे आहेत, म्हणजे पाठीराखे म्हणण्यापेक्षा आमचे एक क्रीडा रसिक आहेत, त्यांना कृपया एक नम्रतेची सूचना आहे. बांबूचं रेलिंग अतिशय कमकुवत झालेलं आहे. आपण आपल्या जबाबदारीवर त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. श्री सुभाष बेनेरे आपण या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये आहात. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. दोनच मिनिटं कृपया आपण व्यासपीठावर आला तर बरं होईल. त्याचप्रमाणे श्री सुनील बांद्रे आपण जर या ठिकाणी असाल तर आपणासही विनंती आहे की आपणही व्यासपीठावर या. सुनील बांद्रे आणि आमचे सुभाष बेनेरे दोघांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. अशोक पंचक्रोशीतील असणारे दोन्ही संघ मुरुड आणि कर्दे यांच्यामध्ये अंतिम लढत या ठिकाणी होते. योगेश क्रीडा रसिकांना जरा विनंती आहे, आपले जे मान्यवर आहेत त्यांना जरा येण्यासाठी वाट द्या. सुभाष बेनेरे आणि सुनील बांद्रे थोडी जे खेळाडू जे प्रेक्षक आहेत आपण थोडस मैदानाच्या एका बाजूला झालं प्रवेशद्वाराच्या एका बाजूला झालं तर बरं होईल. धन्यवाद. सुभाष बेनेरे आपण कृपया व्यासपीठावर बसा. चालू असलेला अंतिम सामना दोन्ही संघ समुद्र पट्ट्यातील कर्दे विरुद्ध मुरुड शेजारी संघ
चाळीसवा अंतिम सामना दुर्गादेव मुरुड विरुद्ध श्रीराम करते. चौरेपटू तो श्रीराम करते चौरेपटू दुर्गादेव मुरुडच्या दोन स्मानाचा केला प्रयत्नाने धावरेषा खेचून केली चाळी संपूर्ण मागणी होते त्याला पत्ता जातो तो जर्सीवरनं एक चौरेपट तडा करतो तो श्रीराम करतेच्या 7 खेळू शकतो. श्रीराम करते 7 खेळू शतक करतात निदान अशा तुमच्याकडे मात्र टिपण्याचा केला प्रयत्न खोल केली संतान सावध केली संयम केली. साठ किलो वजनी चालू असलेली स्पर्धा एक 2-4 दिवसापूर्वीच ओमसाई वडान येथे 60 किलो वजनी गटाची स्पर्धा झाली. आता या ठिकाणी आसूद मध्ये 60 किलो वजनी गटाची स्पर्धा संपन्न होते आणि 60 किलो वजनी गटातील खेळाडूंना आणखीन सुवर्ण संधी आहे. प्रभुवाई इथे या ठिकाणी सुद्धा 60 किलो वजनी गटाची स्पर्धा होणार आहे. तदनंतर महालक्ष्मी केळशी या महालक्ष्मी जालगाव या ठिकाणी वजनी गटाची स्पर्धा होणार आहे. वजनी गटातील जे खेळाडू आहेत त्यांना यापुढचे आगामी आकर्षण आहे ॲडव्होकेट महेंद्रजी बांद्रे. नमस्कार सगळ्यांना. आणि या ठिकाणी संघर्षाच्या मैदानामध्ये सुरू असलेला हा अंतिम असा अटीतटीचा सामना थर्ड रेटचा कॉल होता आणि यशस्वी चढाई संपून आपल्या क्रीडांगणामध्ये परततो तो कर्बेचा खेळाडू. कर्बे आणि मुरुड ही दोन्ही गावं पर्यटन गावं म्हणून ओळखली जातात आणि पर्यटनासोबतच क्रीडा क्षेत्रामध्ये अर्थात कबड्डी क्षेत्रामध्ये दोन्ही संघ आपापल्या गावाचं नाव मोठं करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. अनेक संघांवरती मात करून अंतिम फेरीमध्ये हे दोन्ही संघ दाखल झाले आणि अंतिम फेरीमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंचा भरणा असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सातत्यपूर्ण आणि लक्ष वेगळी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आसूच्या नगरीमध्ये गेले 3 दिवस ही स्पर्धा सुरू आहे आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला दिसते. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी बांद्रे यांच्या मार्गदर्शनासह मेहनतीच्या जोरावरती त्याचबरोबर त्यांच्या अहोरात्र मेहनतीला फळ या ठिकाणी या स्पर्धेच्या यशस्वीच्या रूपात मिळत असतानाच त्यामध्ये सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे या आसूद गावातनं आसूद नगरीतनं सुद्धा हस्ते परहस्ते असंख्य हितचिंतक त्याचप्रमाणे गणजीदार यांचा सुद्धा सहकार्य लाभलेला आहे आणि या ठिकाणी सांघिक पगडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. कर्बे संघाकडनं दोन्ही संघ हे सुंदर खेळ करणारे संघ असल्यामुळे आपल्याला उत्कृष्ट लढत पाहायला मिळतं आणि या ठिकाणी पंचफोल्डरचा कॉल देता अर्थात चढाई करणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी गुण पटकावा लागणार अन्यथा तो बाद होतो आणि महेश कदम आपण या ठिकाणी कुठे हात लावायचं नाही आणि अशा रीतीने यशस्वी संघ क्रीडांगणामध्ये कर्वे संघाचा खेळाडू परत मैदानामध्ये ज्या खेळाडूंचे हात येते एकमेकाला लावतील तुम्ही भारतात रेषा सांगा. त्याचप्रमाणे या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रीडा रसिकांनी सुद्धा उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची रंगत वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व कबड्डी रसिकांचं संघर्ष क्रीडा मंडळ आसूद यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आसूद स्टॉपजवळ ही क्रीडा स्पर्धा ही कबड्डी स्पर्धा दरवर्षी या मैदानावरती पार पडते. गेल्या वर्षीच
संघर्ष क्रीडा मंडळ आसूद यांच्या वतीनं आपण राज्यस्तरीय पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेचा एक दर्जेदार अशी कबड्डी स्पर्धा आपण आसूद धरण स्टॉप येथे आयोजित केली होती. त्या स्पर्धेला संपूर्ण कोकण पट्ट्यातनं या दापोली तालुक्यातनं रत्नागिरी जिल्ह्यातनं असंख्य कबड्डी रसिक त्या ठिकाणी आले होते आणि अतिशय मानाची अशी एक आगळीवेगळी कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडली. आणि दरवर्षीच प्रमाणे या आसूच्या मैदानावरती ही कबड्डी स्पर्धा पार पडताना दिसते. 60 किलो वजनी गटामध्ये ही कबड्डी स्पर्धा त्यांचा थर्ड डेचा कॉल घेत आहेत. 2-1-2-2 तशी साखळी पाहायला मिळते आपल्या कर्वे संघाकडनं. चढाईसाठी गेल्या मुरुड संघाचा कबड्डीपट्टू उंचापुराचा खेळाडू डावपत्रामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न करतो, टिपण्याचा प्रयत्न करतो, मात्र यश मिळत नाही आणि उत्कृष्ट सांघिक पकड पाहायला मिळते कर्वे संघाकडनं. सामना अतिशय अतितटीची लढत सुरू आहे आणि थर्ड रेडचा कॉल होतोय. 2 खेळाडू बाकी आहेत. मुरुड संघाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, एकेकाचं क्षेत्ररक्षण आहे, चढाई करतोय, पकडणं करायचा प्रयत्न आणि या ठिकाणी सांघिक अशी पकड करण्याचा प्रयत्न होतो आणि फायनली जबरदस्त असं पकड पाहायला मिळते आणि सुपर टॅकल या ठिकाणी होते. 2 गुणांची भर पडते होती मुरुड संघाच्या खात्यामध्ये. संघर्ष क्रीडा मंडळ आसूद सुरू असलेली 2026 कबड्डी स्पर्धा या मैदानावरती अंतिम अर्थात 3रा दिवस, अंतिम फेरी, अंतिम सामना कोण होणार या अंतिम फेरीचा विजेता मुरुड की कर्वे. दोन्ही संघ टफाईट देणारे संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट खेळ करणारे खेळाडूंचा भरणा आणि त्यांच्या बोनसचा या ठिकाणी कौल देतात. 2-1चं क्षेत्ररक्षण मुरुड संघाचा चढाई करतोय. 12 नंबर जर्सी परिधान केलेला कर्वे संघाचा आणि त्याला पकड होते. पुन्हा एकदा सुपर टॅकल, सतत 2 सुपर टॅकल, 2-2 गुणांची भर मुरुड संघाच्या खात्यामध्ये. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचतोय. काहीसा कर्वे संघाकडे कल असलेला सामना किंवा कर्वे संघाकडे जाऊ पाहत असलेला सामना पुन्हा मुरुड संघाने आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न केला. 9 नंबर खेळाडूची मात्र आपल्याला या ठिकाणी सातत्यपूर्ण चढाई आणि यशस्वी चढाई पाहायला मिळते. संघाचा मला वाटतं आधारस्तंभ आहे. ज्या ज्या वेळेला संघाला गरज आहे त्या त्यावेळी हा 9 नंबरचा खेळाडू जबरदस्त खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी कर्वे संघ जरी थोडासा पिछाडीवरती असला तरी निश्चितच हा संघ काही मागे थांबणार नाहीये, दर्जेदार खेळ करणार. कारण अनेक संघांवरती मात करून हा संघ या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितच काटकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळेल. संघर्ष क्रीडा मंडळ आसूद आयोजित 60 किलो वजनी गटातली ही तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अंतिम सामना या क्रीडांगणावरती सुरू आहे. आणि या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही कष्टाने उभारलेली कबड्डी स्पर्धा आपल्याला पार पडताना दिसते. आसूद नगरीमध्ये आसूदच्या आई झुलाई देवीच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस. काटेकी टक्कर कर्वे विरुद्ध मुरुड आणि या ठिकाणी सांघिक पकड होते. मी म्हटलं होतं कर्वे संघामध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे थोडासा या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये कोणाचं नाव राहून गेलं असेल. त्याचप्रमाणे सचिन बांद्रे, दत्तारामजी बांद्रे, तसेच सर्व मंडळाचे कार्यकर्ते सुशील बांद्रे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सुपर टॅकल होताना दिसतंय. सुपर टॅकलचा तिसरी पकड आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान अहिन वैभव शेवडे यांच्याकडनं प्रणय सावंत या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा सामना संपल्यानंतर त्याने स्वीकारायचा. अहिन वैभव शेवडे यांच्याकडनं प्रणय सावंत यास 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. संघर्ष क्रीडा मंडळासाठी प्रेरणादायी पुरस्कार म्हणून सो कांसेबाई आणि सो कांसेबाई यांनी या ठिकाणी दिलेला. धन्यवाद.
धन्यवाद ॲडव्होकेट साहेब. चालायचा सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध श्रीराम करते. खरोखर सन्मान होणं गरजेचं आहे. या रक्तवंशी स्पर्धा भरत असताना आम्ही 3 महिने सतत फिरत होतो. संध्याकाळी 6 वाजता जायचो, रात्री 12 वाजेपर्यंत घरी यायचो. सर्वांचा सर्व देणगीदार आणि हितचिंतकांचा धन्यवाद. नाथा वरवडेकर साहेब मुरुड यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मंडळासाठी आलेलं आहे. तर नाथाजी वरवडेकर साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं देणगी या मंडळासाठी आले. सॉरी, पारितोषिक नाही, देणगी आलेली आहे. धन्यवाद. योगेश चालूचा सामना चालूचा सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध श्रीराम करते. सन्मान होणं गरजेचं आहे. रौप्यमय स्पर्धा भरत असताना त्यांची मेहनत त्या ठिकाणी जाणून आली. मी त्यांच्याबरोबर सतत 3 महिने पुढे येतो. संध्याकाळी 6 वाजता यायचो, रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही घरी यायचो. सतत फिरत असताना हितचिंतक गाणं गाठत असताना सर्वांची लागलेली साथ आणि सर्वांच्या सहकार्यावरती रौप्य स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धा भरत असताना त्यांची असलेली जिद्द आणि चिकाटी मला ते सतत सांगायचे, स्पर्धा आपली यशस्वी होईल ना. मी सरांना सांगितलंय, स्पर्धा यशस्वी करून दाखवायची, यासाठी आपण प्रयत्न करायचा. करदे 9-18 9-18ची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि स्पर्धा यशस्वी झाली. त्यानंतरची पहिली स्पर्धा 60 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा संघर्ष गटामध्ये असून आयोजित वजनी गटातील कबड्डी स्पर्धा 60 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा चालू असलेला सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध श्रीराम करते. दोन्ही संघ खाडी पट्ट्यातील सपुता पट्ट्यातील. चालू असलेला सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध श्रीराम करते. अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते ती दोन्ही संघादरम्यान. डायरेक्ट घेऊन आला तो श्रीराम करते चालपटू. दुर्गादेवी मुरुडच्या 3 खेळाडू शतकच्या. दुर्गादेवी मुरुड हा संघ सुपर टॅकल करण्यात यशस्वी आहे. 2दा त्यांनी सुपर टॅकल केले. चढाई करतो श्रीराम करते चालपटू. दुर्गादेवी मुरुडच्या 3 खेळाडू शतकच्या. एक खेळ बाद करून तो मागे होतो. प्रत्येक तो दाखल येतो तो जर्सी नंबर 9 चालपटू प्रणय सावंत चालण्यासाठी. श्रीराम करतेच्या क्षेत्ररक्षणात संत आणि सावंत केली चढाई. निधान रेषेला खेचून केली चढाई. आपल्या संघाची बाजू लक्षात घेऊन तो चढाई करतोय. माघारी वळण्याच्या विचारात माघारी होतो त्याला प्रत्येक जातो तो श्रीराम करते चढापटू. चला करतो तो डायरेक्ट घेऊन आला तो प्रणय सावंत. श्रीराम करतेच्या 7 खेळू शतक. श्रीराम करते 7 खेळू शतक शंकतात. बोनस मारण्याचा केला प्रयत्न. निधान रेषा खेचून केली चढाई. संत आणि सावंत केली चढाई. खोल केली चढाई.
पंचांचा निर्णय अंतिम राहील याची कृपया नोंद घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चढापटू तो श्रीराम करते चढापटू दुर्गादेवी मुरुडच्या क्षेत्ररक्षणात नोंद पडतो तो दुर्गादेवी मुरुडच्या संघावरती. पुन्हा एकदा नव्या उमेदीने चढा करतो तो मुरुड मुरुड 20 कर्दे 15. 20-15 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. चढा करतो तो दुर्गादेवी मुरुडचा चढापटू प्रणय सावंत श्रीराम करते त्या क्षेत्ररक्षणात खोल ओळखली चढाई उपराक्षर टिपण्याचा केला प्रयत्न निदान शक्ती चूक केली चढाई. सावंत चढ समोर मागणी होते त्याला पती आपला जातो तो श्रीराम करते चढापटू. एक खेळाडू बाद करून तो मागे होतोय. चढा करतो तो प्रणय सावंत श्रीराम करतेच्या क्षेत्ररक्षणात संतांनी सावंत केली चढाई निदान दिशा खेचून केली चढाई. खोल होते चढाई दोन्ही कोपराच्या हाताडे होतात ट्राय होतोय माघारे होते त्याला फक्त जातो तो श्रीराम करते चढापटू. बोनस मानायचा केला प्रयत्न बोनस पॉइंट मारतो माघारे होतोय. टू डायरेक्ट घेऊन आला तो दुर्गादेवी मुरुडचा चढापटू श्रीराम करतेच्या 7 वर्षाच्या क्षणात कोपराच्या हातात टिपण्याचा केला प्रयत्न निदान खेचून केली चढाई. उत्कृष्ट स्वामी श्रीराम करते असंकडून चढा करतो तो श्रीराम करते चढापटू दुर्गादेवी मुरुडच्या क्षेत्ररक्षणात मान्य श्री स्पर्धेदरम्यान मान्य श्री सुभाषजी गोळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मुरुड विरुद्ध कर्दे अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान माझे मित्र बटावे साहेब ऍडव्होकेट बटावे साहेब आपण या ठिकाणी यायचे व्यासपीठावरती यायचे. कर्दे 18 पॉइंट मुरुड 20. 18-20 कर्दे 18 मुरुड 20 18-20 जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. बटावे साहेब आपलं शुभ आगमन झालेलं मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आणि अतिशय दर्जेदार असा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला सुरू असलेला सामना अंतिम सामना कर्दे विरुद्ध मुरुड. पर्यटन गावामधली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूचा भरणा दत्तरामजी बांद्रे मला दिसत नाही. दत्तरामजी बांद्रे आणि या ठिकाणी जबरदस्त अशी पकड पाहायला मिळते. सांघिक खेळ कसा असावा याचा उत्कृष्ट उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मुरुड संघाकडे. एक विनंती अशी आहे की या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आम्हाला अनेक देणगीदारांनी या ठिकाणी मदत केलेली आहे, मदतीचा हात दिलेला आहे. अंतिम सामना ज्यावेळेला संपेल आणि पारितोषिक वितरण असेल त्यावेळेला माझी विनंती अशी असणार आहे की आपण देणगीदारांनी या ठिकाणी थांबून जसे सहकार्य आम्हाला ही संपूर्ण स्पर्धा होण्याकरता केलेली आहे
त्याचे सहकार्य अंतिम सामना संपल्यानंतर सुद्धा करायचं एक प्रेमाची आणि नम्रतेची विनंती. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक आपण ऐकूया. मुरुड 22 करते 18. 18-22. दरम्यान या स्पर्धेदरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेले गत वर्षीच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांनी भरीव असे आर्थिक सहकार्य केले होते. यावर्षी सुद्धा त्यांची मदत आम्हाला मिळालेली आहे. ते सन्माननीय सुभाष गोळे साहेब हरणे यांचा या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान होईल. गावचे अध्यक्ष रघुशेठ चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होईल. गोळे साहेब आपल्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी असलेल्या कारणानेच आपण या स्पर्धा यशस्वी आम्ही करतोय. यापुढे आपल्याला ओरड असं आमच्यावर राहू दे. करते 20 मुरुड 22. धन्यवाद गोळे साहेब. त्यांच्या समोर आलेले आमचे ॲडव्होकेट प्रणय बटावळे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होईल अध्यक्षांच्या हस्ते. शुभम बटावळे साहेब. सामना संपला शेवटचे 3 मिनिटं. या ठिकाणी आपण येतोची सत्कार सन्मान करतोय ॲडव्होकेट श्री बटावळे यांचा. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपल्याला स्पर्धे संघाकडनं उत्कृष्ट अशी पकड पाहायला मिळते. जबरदस्त खेळ दोन्ही संघांकडनं. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी गेलाय कर्वी संघाचा खेळाडू. दोन्ही क्षेत्ररक्षक. उजव्या कोपऱ्यामध्ये गडी टिपण्याचा प्रयत्न. आणि जबरदस्त अशी चढाई. 2 गुणांची यशस्वी चढाई पाहायला मिळते आपल्याला. कर्वे संघाचा खेळाडू मागापासून माझं लक्ष आहे. 12 नंबरचा खेळाडू थोडासा लकी ठरतोय या संघासाठी. कारण ज्या वेळेला हा खेळाडू या संघामध्ये आला यांचे मुरुड 22 23-22. 23-22. 23 करते 22 मुरुड. 12 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू जेव्हा या कर्वे संघात दाखल झाला स्टार थोडेसे बदललेले पाहायला मिळतं आपल्याला. सामना जबरदस्त. सामना संपला शेवटची 2 मिनिटं. दरम्यान या ठिकाणी तंटामुक्त समिती आसूचे अध्यक्ष विलाजी बांद्रे यांचे सुपुत्र सन्माननीय शैलेश बांद्रे आपल्याला या स्पर्धेसाठी आलेले दिसतात. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या या ठिकाणी विलाजी बांद्रे यांचे प्रतिनिधी म्हणून आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा. सामना संपला शेवटचे काही क्षण. अनंतजी बांद्रे मंडळाचे आमचे आधारस्तंभ अनंतजी बांद्रे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शैलेश बांद्रे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. अशोक तंटामुक्तीचे अध्यक्ष विलाजी बांद्रे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करतो. चढाई करतो. दरम्यानच्या काळामध्ये मुरुड संघाचा आधारस्तंभ सावध संघाचा एक जबरदस्त खेळ करणारा खेळाडू की ज्याच्या एकट्याच्या जोरावर बळावर या संघाने जबरदस्त अशी मजल मारली. आणि या ठिकाणी जबरदस्त पकड होते की त्या पकड झालेली आहे. आणि एका गुणाची भर. सामना संपला शेवटचा 1 मिनिट. शेवटचा मिनिट. चढाई करतोय. या ठिकाणी सुपर टॅकल होणार का? 30 कर्वे संघाचा 12 नंबरचा खेळाडू घेणार का? अतिशय सावध या ठिकाणी पवित्र. त्याला खात्री आहे विजयाची दार त्याच्यासाठी ठोठावतोय. संघासाठी ट्रॉफीचा मानकरी होण्याची सुवर्ण संधी आहे. संघाची बाजू लक्षात घेऊन प्रयत्न करतोय. 12 नंबरचा खेळाडू संघात येऊन झाल्यानंतर संघाचे स्टार बदलले. 4 सेकंद 3 सेकंद 2 सेकंद गाडी परततोय. आणि या ठिकाणी संघाच्या समतोल संघाचा तोल लक्षात घेऊन दोनची लीडर सुपर टॅकल होणार का? सुपर टॅकल झाला. पुन्हा एकदा यशस्वी चढाई 12 नंबरच्या खेळाडूचा विशेष कौतुक. आणि या ठिकाणी
आणि सामना थोडासा कर्ज संघाच्या बाजूने सुटली आणि अंतिम